कोणीतरी सूक्ष्म रूपाने तुम्हाला गाईड करताय हा बरं. एक मला कॉन्फिडन्स होता, कारण की आज्ञाचक्रावरती अशा इमेजेस फ्लॅश व्हायच्या बर. आणि मला हे कळत नव्हतं एक्झॅक्टली हे कोण आहे. मला एक पुस्तक माझ्या कुरिअरनी घरी आलं ओके. आणि ते जेव्हा पुस्तक आलं तर त्याच्यावरती नाव लिहिलं होतं टेंबेस्वाई महाराज. ते वाचताना आनंदाश्रू पण होते आणि एक कुठेतरी अशी कनेक्टिव्हिटी होत होती खूप आतून, की हे तर मी ऑलरेडी अनुभवलेलं आहे. जो महाराज तिथे कसे आले, महाराज कसे तिथे पोहोचलेत, महाराजांचे सोबत इथे कोण कोण होते, ह्या सगळ्या गोष्टी त्या ध्यानातनं कुठे ना कुठे मला अशा फ्लॅश व्हायला लागल्यात आणि ते मला समजायला लागलं हे टेंबेस्वाई महाराज आता शोधायचे कुठे. म्हणजे त्यांनी तर मला दंडधारण केलेले थोरले महाराज ज्या वेळेला आज्ञाचक्रात ज्या वेळेला दिसायचेत ना, तर त्यावेळेला मला एक दुःख व्हायचं की बोलत का नाही, बर. यांना कसं बघू शकतो किंवा यांच्याशी कसं बोलू शकतो. कधी कधी असं जाणीव व्हायची. 3-3.5 तासाचं त्या दिवशीला नशिबाने ते ध्यान लागलं. औदुंबराचं झाड आहे तिथे, तिथे महाराज स्वतः बसायचे. अच्छा. त्या झाडाच्या जवळ काहीतरी चाहूल मला जाणवली. ते चाहूल बघताना अचानकपणे एक श्वान, सोनेरी रंगाचं श्वान होतं. तो श्वान माझ्या बिलकुल पायाच्या जवळ धडकला. तो श्वान जेव्हा तो सोनेरी रंगाचा आला तर मला समजलं की हा साधारण नाही आहे, काहीतरी खूप वेगळं आहे. अंगावर शहारे होते. रात्रीचे 1:30 वेळ. तो औदुंबराचं झाड जिथे महाराज साधना करत होते आणि त्या श्वानाने मला थोरले महाराजांचं जर लहानपण बघितलं तर लहानपणीच त्यांना मंत्रसिद्धीही प्राप्त झाली होती. तर दत्तपुराण जो आहे हा 1892 सालात महाराजांनी ब्रह्मवर त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये दत्तांनी घेतलेल्या परीक्षा आहेत. दत्तात्रय महाराजांची पूर्ण जन्मकथा आहे. दत्तात्रय महाराजांचं स्वरूप कळेल तुम्हाला. दत्तात्रय महाराजांनी ज्या शिष्यांच्या परीक्षा कशा तीव्रतेने घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कळतील. असे रूप दाखवले दत्तगुरूंनी की तुम्हाला छीड येईल एखाद्या व्यक्तीबद्दल की दत्तगुरू असेही राहू शकतात, असेही करू शकतात. ऑक्टोबर 2025 या ठिकाणी आज्ञाचक्रामध्ये दत्तगुरूंनी जेव्हा दर्शन दिलं आणि दत्तगुरू कुठेतरी असे ध्यानस्थ बसलेले आहेत हे मला पहिल्यांदा जाणीव झाली. ती 1 सेकंद 2 सेकंदाची मोमेंट माझ्या अंगावरती काटा आणत होती, कारण की दत्तगुरू होते शेवटीत. बरोबर. आणि एक कोणीतरी त्यांच्या जवळपास त्याची वाट बघतोय. मला हे कळत नव्हतं की हे कोण आहे की जे वाट बघत आहे. आणि हे बघत असताना एक फोन येतो बाहेर देशातून आणि तो कॉल कनेक्ट करतोय. जसं स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत, सो यांनी लोक भक्ती मार्गात यावे तर त्यासाठी काही चमत्कार दाखवले असं आपण म्हणूया. कारण की आजकालच्या कलियुगात चमत्काराला नमस्कार असं म्हणतात. करेक्ट. तर असं काही टेंबेस्वामींनी हे केलं.